नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत शंभू आता सुभेदार तानाजी मालुसरे यांच्याविषयी माहिती सांगायला लागलेला असतो आणि बसमधले सगळेच विद्यार्थी अगदी मन लावून ऐकत असतात की शंभू काय सांगतोय. सिंहगड हे नाव कसं पडलं हे सांगितलेलं असतं आपल्या शंभूनी. कमळी म्हणते, पठ्ठ्या 1 नंबर सांगितला, 1 नंबर. कमळी परत चिठ्ठ्या घेऊन उभी राहिलेली असते. आता कोण उचलणार चिठ्ठी? प्रतापराव गुजर यांच्याविषयी आता निंगी माहिती सांगायला लागलेली असते. हे शूर आणि निष्ठावान असे मावळे होते, सेनापती होते. त्यांनी मुघलांचा पराभव करून स्वराज्याच्या विस्तारासाठी मदत केली होती. मोठी ढाल म्हणून ते उभे राहिले होते आणि न्याय मिळवून दिला होता. निंगीने सुद्धा अशी जबरदस्त माहिती सांगितलेली असते. 1 नंबर. जसा शंभूने छान अभ्यास केलेला असतो तसा निंगीने सुद्धा आणि 1 नंबर एक माणसाविषयी त्यांनी माहिती सांगितलेली असते. कमळी म्हणते, निंगे 1 नंबर ग, कमाल सांगितलंय. निंगी आता अजून पुढे गेलेली असते. निंगी बसलेली असते आणि कमळी ते चिठ्ठे घेऊन पुढे जाते. आता कोण सांगणार माहिती म्हणून आता ती समोर चालत गेलेली असते. इकडे आता देवी आईच्या समोर उभी असते आणि आमच्या आईनं लवकर बरं वाटू दे अशी देवी आईला प्रार्थना करत असते आपली गौरी. नाथ सुद्धा आली त्यांच्याजवळ. लवकरात लवकर त्यांना बरं वाटू दे अशी देवी आईला प्रार्थना करते. कृपेमुळे बाप लेकीची भेट झाली आणि सगळंच छान झाले. देवी आई फक्त सुख आणि शांती नांदू दे त्या घरात अशी देवी आईला अगदी विनंती करत असते आपली गौरी. म्हणते, तुळजाई तुला सांगू का, एकदाच ते मला म्हटले ना की कमळी आलीये घरात, आता तू पण ये. झालं तर लय भलं होईन बघ. तूच काहीतरी कर ग बाई देवी आई. गौरीला अजून सुद्धा राजांनी जर बोलवलं तर गौरी त्या घरात जायला तयार असते. माझी कमळी तर गेलेली आहे, मी सुद्धा त्या घरात जाणार आणि सुखाने संसार करण्याचा प्रयत्न करणार. अजूनही गौरीला अपेक्षा असती की राजांनी मला बोलवावं आणि मी त्या घरात परत जावं. आता देवी आईला तिने विनंती केलेली असते. बघू देवी आई तिचं ऐकते का. इकडे आता ऋषी म्हणतो, उचलणारी चिठ्ठी की मी उचलू, मी सांगू करू का मी सुरुवात. म्हणते, घ्या की सर, मग बाकीचे नंतर घेतील. घ्या. आता ऋषीला चिठ्ठी उचलायला लावलेली असते कमळीने. ती म्हणते, सरांची पण परीक्षा घेऊया. आता सगळेच हसायला लागलेले असतात. अनिका मात्र कशातच नसते. अगदी डोळे मिटून कान बंद करून बसलेली असते. तिला कशात इंटरेस्ट नसतो किंवा तिला कशाची माहिती सुद्धा नसते. त्यामुळे बिचारी अनिका अगदी शांत बसलेली असते. बहिर्जी नाईक यांच्याविषयी माहिती सांगणार असतात ऋषी सर. महाराजांच्या सैन्यामधले अत्यंत विश्वासू, प्रामाणिक, प्रमुख असे गुप्तहेर होते. गुप्तहेर खात्याचे प्रमुख सुद्धा हेच होते, बहिर्जी नाईक. नंतर करायचे, दुश्मनीच्या छावणीत जायचे, तिथली सगळी माहिती मिळवायचे आणि बरोबर येऊन आपल्या महाराजांना सांगायचे. अफजल खानाचा वश, शाहिस्ते खानावर केलेली स्वारी, मोहिमामध्ये यांची कमालीची अशी कामगिरी होती. यांनी योग्य ती माहिती दिलेली होती. त्यामुळेच महाराज योग्य त्या ठिकाणी पोहोचले आणि योग्य ती कारवाई केलेली फक्त आणि फक्त बहिर्जी नाईक यांच्यामुळे. म्हणूनच बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचा 3रा डोळा म्हटलं जातं. उत्तम अशी माहिती ऋषी सरांनी सुद्धा दिलेली असते. ऋषी सर आता परीक्षेत पास झालेले असतात. कारण निंगी म्हटलेली असते, ऋषी सरांची परीक्षा घेऊ आपण, आणि ऋषीने खूप छान अशी बहिर्जी नाईक यांच्याविषयी माहिती सांगितलेली असते. म्हणते, आता कोण. निंगी म्हणते, अगं अनिका आहे की आपली, अनिकाला दे चिठ्ठी. का मस्तपैकी कानात हेडफोन लावून गाणे वगैरे ऐकत बसलेली असते. यांच्याशी तिचा काही एक संबंध नसतो. तिचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. कमळी येते आणि अनिकाच्या समोर उभी राहते आणि आता चिठ्ठी उचलायची आणि माहिती सांगायची. सगळ्यांनी आग्रह केलेला असतो आणि कमळीने सुद्धा चिठ्ठी आणलेली असते. त्यामुळे नायविलाज म्हणा किंवा मजबुरी आपली कमळीने जेव्हा चिठ्ठी अशी पुढे केल्या तेव्हा त्यामधून एक अनिका चिठ्ठी उचलते. घोरपडे आणि धनाजी जाधव 2 नावं आलेली असतात. त्या दोघांचीही आता माहिती द्यायची असते आपल्या अनिकाला. अनिका म्हणते, सॉरी पण मला याबद्दल खरंच माहित नाहीये, त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाहीये. ती म्हणते, बहिणे कशाला टेन्शन घेती, मी आहे ना, मी बरोबर तुला माहिती देते. कमळी जे अनिकाला नावं आलेली असतात दोघांची त्याविषयी अनिकाला काही येत नसतं. कमळी म्हणते, मला माहिती आहे, मी तुला माहिती देते. अनिका खूप चांगल्या प्रकारे वागत असते. ती म्हणते, 1 मिनिट थांब, मी रेकॉर्ड करते, तू काय सांगतेय ते. आता कमळी बोलायला लागणार असते आणि सगळं काही बोलणं किंवा जी माहिती सांगतेय ती आता रेकॉर्ड करून घेत असते आपली अनिका, अगदी गुड गर्ल सारखी. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्याविषयी माहिती सांगायला सुरुवात करते कमळी आणि लगेच रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं अनिकाने. त्यांचं घोडं जर पाणी पित नसतील तर त्यांना पाण्यात काय संताजी धनाजी दिसत होती विचारलं जायचं. एवढी दहशत होती मुघलांच्या सैन्यामध्ये या 2 नावांची. त्यांचा गनिमी कावा या तंत्राचा योग्य असा उपयोग ह्या दोघांनी सुद्धा केला होता. राजे आणि थोरल्या महाराजांनंतर राज्य राखण्यात यांचं मोठं योगदान होतं. कमळीने सुद्धा छान दोघांविषयी माहिती सांगितलेली असते आणि अनेकाने ती रेकॉर्ड केलेली असते. तर सगळेच टाळ्या वाजवतात. आता अजून एका मैत्रिणीने चिठ्ठी उचललेली असते. खंबीरराव मोहिते यांच्याविषयी माहिती सांगायची असते. सुद्धा अगदी उत्तम प्रकारे खंबीरराव मोहिते यांच्याविषयी माहिती सांगते. त्यांची कारकीर्द, त्यांनी काय केलं महाराजांसाठी, सगळं काही छान असं वर्णन तिने केलेलं असतं. हुबेहूब तिने
असं वर्णन केलेलं असतं की समोर ते उभेच आहे किंवा त्यांची कारकीर्द आपण बघतोय. उत्तमरित्या तिने सुद्धा ती पार पाडलेली असते. तिला जे आलंय नाव त्याची छान अशी माहिती दिलेली असते. आता नयनतारा फोनवर बोलत असते आणि काहीतरी बॅग वगैरे तिच्या हातामध्ये असते, बास्केट. तारा कुठेतरी बाहेर चाललेली असते. ती म्हणते साधना ताई सगळं दिलंय ना? साधना म्हणते हो सगळंच भरलंय मी. तारा मान्यांना म्हणते सगळे डिटेल्स मला मेल करा, मग बघू आपण काय करायचं किंवा मी तुम्हाला सांगते नंतर. त्या बास्केटमध्ये खीर आणि फळं असतात आणि बाकीच्या पिशव्यांमध्ये सुद्धा सामान असतं. तारा आता कुठेतरी चाललेली असते घाईघाईने, तेव्हा लगेच अगदी घाबरून आणि हिम्मत करून आपली साधना मावशी म्हणते मॅडम मी तुमच्या बरोबर आले तर चालेल का? तुम्हाला काही त्रास नसेल तर मी येऊ का? आजीला भेटायचं होतं. नयनतारा म्हणते एवढंच ना, मग ठीक आहे चला की, काहीच हरकत नाहीये, चला की. हा आनंद होतो साधनाला. तुम्ही पुढे व्हा, मी सगळं घेऊन येते गाडीत. आता चाललेली असते. साधनाला इतका आनंद होतो की अन्नपूर्णा आजी भेटणार आता. सगळं सामान वगैरे घेऊन ती नयनताराच्या पाठीमागे चाललेली असते. आता यांचा छान असा प्रवास चाललेला असतो. हसत खेळत खिदळत छान असा कमळीचा पूर्ण टीमचा प्रवास चाललेला असतो. गाडी जरा गार होण्यासाठी एका ठिकाणी थांबलेली असते. 1 तासभर विश्रांती असते. तोपर्यंत आपण काहीतरी खाऊया असं कमळी आणि ऋषी सर म्हणतात. उतरायचं आणि काय खायचंय ते खाऊन घ्यायचं. सगळे बसमधून उतरतात आणि जरा विश्रांती घ्यायची असते 1 तासभर. कमळी आलेली असते पुढे. अनिका बिचारी उतरते आणि बसच्या त्या पायऱ्यांवरच बसलेली असते. तिच्या मैत्रिणी नसतात मागे पुढे करायला, त्यामुळे अनिकाला फारसा काही इंटरेस्ट नसतो. अगदी शांत शांत असते ती. आता येते आणि कुठली जागा चांगली आपल्याला जेवण वगैरे करायला, जरा आराम करायला ते बघत असते. कमळी म्हणते योग्य ठिकाणी गाडी थांबली, इथे स्वयंपाक कक्ष आहे, इथे चूल मांडू आणि इथे स्वयंपाक करू, मस्तपैकी जेवण करू, मग आपण निघूया. आता अनिका सुद्धा आलेली असते मागून. गावछाप सिरियस आहे का तू? काही डोक्याचा भाग बीक? आता येते आणि डायरेक्ट कमळीला बोलायला लागते. अनिका पासून जेवायचंय ह्या मातीत? अगं मी कोण आहे तुला कळतंय का? ए गावछाप लक्षात आहे का मी कोण आहे? अनिका महाजन आहे मी, अनिका महाजन. आलं लक्षात? अनिका महाजन असे कुठेही जेवत नसते. तो स्टँडर्डच्या जागेवर बसत नसते. आम्ही कमळी म्हणते तुला कळतंय का ग? माझं नाव पण कमळी महाजन आहे, का विसरलीस? त्याचं कौतुक सांगू नकोस. म्हणते आम्ही सगळे इथेच बसणार, इथेच जेवण तयार करणार, इथेच बसून जेवणार. अनिका म्हणते मी जेवणार नसते, मी जेवणार नाही. कमळी म्हणते राह उपाशी, आम्हाला काय, आम्ही तर खाणार आहे बाबा. बळजबरी घेऊन आलोय का? तू चालली नाही तुझ्या मनाने, मग बघ उपाशी राहायचं की आमच्यासोबत जेवायचं. ती म्हणते काय ग रिसॉर्टला जायचं होतं ना, इकडे कशाला आली मग आमच्यासोबत? जायचं की रिसॉर्टला, करायचं एन्जॉय. अनिका म्हणते गावछाप नंबर 1 आणि 2 शांत बसायचा, जास्त शहाणपणा करायचं नाही. मी अनिका महाजने हे विसरायचं नाही. त्याच्या अवकादीत राहायचा, कळलं का? जी म्हणते पिचके तू कोण आहे ग? कमळीची माझी अवकात काढणारी. म्हणते निंगी चिंगी शटापा, शहाणपणा शिकवायचं नाही. ही म्हणते अनिके लय बोलू नको, भुगा करीन तुझा, हाडं मोडून दाखवू का तुझे? की मारली तर गार उशीन अनिके. का म्हणते शी किती गावढळ लँग्वेज, काय घाणेरडं बोलतीये. गावछाप आहे ग तू, आणि कसले माझ्या हाडं मोडायला लागलीस गे निंगे, तुझ्या हाडं मोडी ना. निंगी म्हणते इच्छा तर ना आता निंगी मारायला लागलेली असते अनिकाला. म्हणतात धोबी पछाड दिला नाही ना तर निंगी नाव सांगणार नाही ए अनिके. मात्र अशा काय झोपलेले असतात त्यांचे भांडण. ऋषी येतो, ऋषी म्हणतो शटापा, दोघींनी एक सुद्धा शब्द काढायचा नाही, एकदम शांत व्हायचं. ऋषी म्हणतो या मांड्या बडवा आणि झिंजा उपटा एकमेकींच्या, चला जोर जोरात भांडण करा, चला चला. दोघी पण शांत झालेले असतात. ऋषी बोलल्यावर कमळी मात्र हसत असते. म्हणतो काय चाललंय, कुठे आलो याचं तरी भान आहे का? अक्कल अजिबात राहिली नाही दोघींना पण. अनिका आणि निंगी आता शांत झालेले असतात. आता मात्र ऋषी बोलत असतो, तो खूप चिडलेला असतो. छान एकत्र बसायला जेवायला मिळतंय, मस्त अनुभवायला मिळतंय, निसर्गरम्य वातावरणात खायला प्यायला मिळतंय. तो अनुभव, तो आनंद घ्या की. इथे भांडण करायला आलोत का? जरा पण काही कळत नाही का ग दोघींना? स्त्रीत असल्यासारखं कायम भांडणच करत राहणार का? अजिबात तुम्हाला दोघींना काही राहिलं नाहीये का? की एक्सेप्ट केलं नव्हतं तुझ्याकडून असं? म्हणते सर ही पहिले सुरुवात केली, आम्ही काही पण केलं नव्हतं. त्याला आली काय माहिती ही माकडीन इथे. मिठाचा खडा. आता परत अनिका निंगीच्या अंगावर धावून चाललेली असते. परत निंगी आणि अनिका सुरू होतात. ऋषी म्हणतो आता बासा, भांडायचं असेल तर बसनी घरी पाठवून दे ना माघारी. आता शांत बसते आणि अनिका सुद्धा म्हणतो चला कामाला लागा पटापट पटापट. सगळे कामाला गेलेले असतात. अनिका म्हणते ऋष या कमळी सोबत राहून राहून तुझी चॉईस पण अशी झालीये का? तुला काही स्टँडर्ड राहिलं नाही का? म्हणतो तुला जेवायचं नसेल तर जेवू नको, बसमध्ये जाऊन बस. तुझ्या इगोसाठी बाकीच्यांची ट्रिप मला खराब करायची नाहीये, कळतंय का? आता राग निघून गेलेली असते. झाडाखाली निवांत जाऊन बसते. आता राजनच्या घरी नयनतारा आलेली असते आणि राजन स्वागत करायला दारात उभे राहिलेले असतात. ये 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 नयनतारा ये, वेलकम. खूप बरं वाटलं, वेळात वेळ काढून तू आलीयस आणि आईलाही खूप छान वाटेल तुला भेटून. पूर्ण ताईंसाठी यायचंच होतं रे, असं काय म्हणतोस? राजन म्हणतो नयनतारा ये बस की, उभी नको राहू, चल ये आत. आता नयनताराच्या मागे साधना सुद्धा असते. नयनतारा म्हणते सगळं सामान इकडे ठेवा ते.
साधना डोक्यावर पूर्ण पदर घेतलेला असतो आणि सगळं सामान घेऊन टेबलवर ठेवते. त्यांना मात्र ही साधनाला बघितलं की काहीतरी वेगळंच फिलिंग येत असतो. तो तिच्याकडे बघतच असतो सारखा. नयनतारा बसते, जरा रिलॅक्स होते. राजन अन्नपूर्णा ताईंकरता पुलाव आणि त्यांच्या आवडीची खीर आणली होती. त्यांना भरवलं तर चालेल का? ताईंनी स्वतः बनवलं, या उत्तमच असणार आहे, तुला तर माहितीच आहे. त्या वेळेला तुम्ही लोक जेवायला आला, त्यांनी केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक केलं होतं अन्नपूर्णा आजीने. म्हणतात उगाच त्रास घेतला नयनतारा, कशासाठी एवढं केलंस? त्रास कसला आलाय रे? काय मग राजन, तुझी लेक कमळी रुळी की नाही? सगळं होतंय का मॅनेज? कसं चाललंय? म्हणतो खूप छान रुळी आणि खूप छान चाललंय आमचं. आता मात्र व्हिलन आलेले असतात, कामिनी मॅडम. तिच्या पाठीमागे रागिनी सुद्धा येते. एकमेकींकडे बघतात आणि कामिनी म्हणते नयनतारा इथे अचानक. आता लांबूनच म्हणते अरे वा नयनतारा. साधनाला थरथर काप सुरू होतो जेव्हा ती रागिनीचा आणि कामिनीचा आवाज ऐकते. गौरीचाच विषय चालला की काय इथे? अरे गौरी जर इथे येणार असेल तर आम्ही हिमालय जायची तयारी करायची की काय? तिला काही माहिती नसतं, काय नसतं, येऊन डायरेक्ट बडबड करायला सुरुवात करते. आणि म्हणते नयनतारा तू आलीच आहे ना म्हणून बोलते. आता प्रश्नांविषयी बोलत असते. महिलांविषयी तुला फार वाटती कळवळ. महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि याआधी सुद्धा केलेले आहेत तू. नयनतारा आता तुला मुद्दाम विचारतीये, तुला माहितीये म्हणून. आपल्याकडे एक हक्काची लग्नाची बायको, एक सख्खी मुलगी आहे, तरी सुद्धा आपण गर्लफ्रेंड विषयी बोलावं. गर्लफ्रेंडची मुलगी या घरात मोठी मुलगी म्हणून आणून ठेवावी. कितपत योग्य नयनतारा तूच मला सांग. आता राजनला हे टोमणं दिलेलं असतं सरळ सरळ कामिनीने. हे म्हणते मला तर असं वाटतंय येवाना ती स्वर्गवासी सुद्धा झाली असेल, ती काय जिवंत नसणार आहे. त्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायचं आणि काय सारखं सारखं साधना ती गौरी 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 ती सोडून सुद्धा बाकीचे लोक आहेत, बाकीचे विषय आहेत. पण नाही, राजनला मात्र रात्रंदिवस ती गौरीच आठवते. म्हणतो आत्या जिवंत आहे आणि सुखरूप सुद्धा आहे, तुला सांगतो. मला भेटली होती आणि तिच्या जीवाला धोका आहे असं तिला वाटतं म्हणून तिथून पळून गेली. ती खूप घाबरली आहे पण ती जिवंत आहे, मी तुला सांगतो. म्हणतात माझी खात्री आहे लवकरात लवकर एक ना एक दिवस ती माझ्याकडे येणार म्हणजे येणारच. पुढे आता रडायला लागलेली असते, तोंडाला पदर लावते आणि मी इथंच आहे तुमच्या जवळ आहे आणि मी तुम्हाला हेच सांगायला आले की मी जिवंत आहे आणि सुखरूप आहे. आता कमळी सगळे मुलं मुली मस्तपैकी स्वयंपाकाची तयारी करत असतात. छानपैकी त्यांनी चूल मांडलेली असते आणि स्वयंपाकाचा बेत सुरू झालेला असतो. सगळेच मदत करत असतात. ती आता बोर झालेली असते, एकटीच बसलेली असते आणि त्यात मोबाईलला त्या गडावर रेंज नसते. म्हणते जाऊ दे की माकडीन गेली तर आपल्याला काय केलं की ते अजून एकटी पडणार. आपल्याला एकट्याला घास गोड लागणार आहे का? ती सुद्धा आपल्यात आली पाहिजे. माझे ना मग आपण काय करायचं? कमळी म्हणते ठीक आहे ग. घरात गेल्यापासून मोठी बहीण म्हणून तिची जबाबदारी आणि तिची माया दोन्ही पण मलाच करायचंय. त्यामुळे ती कशी वागू दे, मी मात्र मोठी बहिणीचं कर्तव्य करणार. पूर्ण आजींना शब्द दिलाय, तिला माणसात आणणार आणि माणसासारखंच वागायला लावणार. मी म्हणते लाडीगुडी लावणार नाही किंवा मस्का पण नाही, पण तरी पण मला तिची काळजी घ्यायची, एवढं तर कळतंय ना. त्याने वाढली ना म्हणून बिघडली ग, नाही तर चांगली आहे तशी ती. छानपैकी स्वयंपाक बनवलेला असतो आणि सगळे आता ताटावर बसलेले असतात. आता वदनी कमळ घेता सुरू झालेलं असतं आणि छान आता तेवढं म्हणून झालं की लगेच जेवणावर ताव मारणार असतात. आणि का अजूनही लांब बसलेली असते तेही एकटीच. त्याच्या पोटाला हात लावून चोळायचं काम चाललेलं असतं कारण तिला खूप भूक लागलेली असते. पण आता खाणार काय? कमळी निंगीकडे बघते आणि म्हणते हिला बघा. ते म्हणते ही निंगी वदनी कमळ घेता शाळेत असल्यापासून चुकीचं म्हणते, अजून सुद्धा चुकीचंच म्हणते. जेवायला लागलेले असतात सगळे आणि का म्हणते मला जायलाच लागणार कारण जेवायला दुसरं काहीच नाहीये, हे जे खातील ते खावाच लागणार आहे. आता आलेली असते इकडे बरोबर जेवणासाठी. काही येते आणि सुरू होते वाव नाईसा नाईस. मी नाही आले तर माझ्या बिना जेवण स्टार्ट पण केलं, काही वाटलं नाही का रे? मी म्हणते बस की, कोण नाही म्हणलं तुला, बस आणि बस जेवायला चल. आणि का म्हणते मी बसून जेवणार नाही, मी उभं राहून जेवणार. इथं प्लेट आहे, या टोपात खिचडी आहे, घे आणि उभी राहून जेव. जेव बाई, तुला जेवायचे तसं जेव. म्हणते सेल्फ सर्व्हिस आहे, मलाच घ्यायला लागणार का? गेलेली असते आणि स्वतःच्या हाताने आता स्वतःला जेवण वाढून घेते. कमळी तिच्याकडे बघते आणि गालातल्या गालात हसत असते. इकडे मात्र कामिनीने काय पुराण चालू केलेलं असते ह्या नयनताराच्या समोर. जर असं बोलताना तुला काहीच वाटत नाही का रे? ते त्या रागिणीच्या मनाला काही यातना होत नसतील का रे? काहीच वाटत नाही तुला राजन तिच्याविषयी? नयनतारा अगदी गपचूप बसलेली असते. यांचा फॅमिली मॅटर ती काय बोलणार? आणि कामिनी मुद्दाम बोलत असते नयनताराच्या समोर राजनला. तारा उठते आणि म्हणते मी जरा अन्नपूर्णा ताईंना भेटून येते. आणि साधना मावशी तेवढी बास्केट घेऊन या. साधना सुद्धा ती बास्केट घेऊन चाललेली असते. यांनी सगळं खाल्लं पिल्लेलं असतं छान आणि परत प्रवास चालू केलेला असतो. बाहेरचा नजारा इतका छान असतो की सगळेच बघत असतात. खूप सुंदर असं वातावरण आणि खूप छान असा निसर्ग असतो. धुकं असतं, धुकं. धुक्यात हरवलेला रायगड, अलिबाग, समुद्र किनारे सुद्धा लाभली आहेत. आंबा स्पेशल आहे आणि इथे आंबराई बहरलेली बघायला मिळते. स्पेशल आंबा इथूनच येतो कोकणातून. आता छान अशी माहिती सांगायला लागलेलं असतात. जो फणसाच्या बागा सगळं सगळं छान इकडे आहे. निसर्ग सुंदर नाही तर खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा इकडूनच छान अशा तिकडे येतात आपल्याला. नारळी पौर्णिमा, शिमगा, गणेश उत्सव सगळं सगळं काही जे सौंदर्य आहे ते फक्त कोकणातच आहे. तो सगळ्या जे सण वार
पारंपरिक पद्धतीने इकडेच पार पाडले जातात. सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या सौंदर्यांमुळे, खाण्यापिण्याच्या गोष्टी, सणवार, सगळ्यामुळे रायगडाला एक वेगळीच ओळख मिळते आणि रायगड एक वेगळंच नाव म्हणून ओळखलं जातं. जवळच चाललोय आपण आता, अगदी काही मिनिटात पोहोचू आणि ते पोहोचलेलेच असतात रायगडावर. फायनली ते रायगडावर आलेले असतात. ऋषी मात्र सगळ्यांना माहिती सांगत असतो आणि जे काही आहे छोट्या छोट्या गोष्टी त्या समजावून सुद्धा सांगत असतो. रायगड चढायला लागलेले असतात. लगेच रायगड किल्ल्यावरची माहिती ऋषी सांगायला सुरुवात करतात. रायगड या किल्ल्याला आपली राजधानी म्हणून त्यावेळेस शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून घोषित केलं होतं. राज्याभिषेक सुद्धा इथेच पार पडला. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधला 820 मीटर 2700 फूट उंचीचा किल्ला आहे हा. इथे चालत पण जाता येतं आणि रोपवेने सुद्धा जाता येतं. चालत जाऊया म्हणजे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, अनुभवायला मिळतील. हे मुलं म्हणतात आपण चालतच जाऊया, एन्जॉय करायला मिळेल. तो म्हणतो चालत जायचंय आणि का म्हणते नो 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 नो, क्रेझी झालं काय सगळे, चालत कसं जायचं एवढं, आपण रोपवेने जाऊया बेस्ट. पण किल्ला कसं चालत जाणार. ऋषी म्हणतो काय गे, सगळेजण चालत जायला तयार झाले तर तुला एकटीलाच रोपवेने जायचंय का, तू जाऊन बसवर, आम्ही येतो नंतर. अरे तिथपर्यंत चालत जायचं असं म्हणतोय का, मी डेड होऊन जाईन चालत चालत. ऋषी म्हणतो काहीच नाही, बरोबर चलशील तू. रोपवेने जाऊणार आहे तर मी रोपवेने जातेच बाबा, तरी मुलांसारखी नाहीये, मी रोपवेचे पैसे देऊ शकते. ती पुढे येते आणि म्हणते बघितलं ना कशी बोलती ही माकडी, लगेच गरीब म्हटली. म्हणते अशी माझी जर लहान बहीण असती ना तर सणासन 2 कानाखाली दिल्या असत्या. म्हणते शांत बसा निंगे. म्हणतो आम्ही चालत जाणार आहे. निंगी अनिका म्हणते ओके मी चाललीये रोपवेने, मी काय चालत नसते. मी म्हणते सर ती एकटी कशी जाणार, मी तिला समजून सांगणार नाहीये, कुठे जायचंय तिकडे जाऊ दे. मी तिला समजून सांगते पण अनिका काय ऐकायला तयार नसते. थोडी चालते आणि मग म्हणते ती गावच्या ऋषीच्या सोबत टाइम घालवणार नकोय, हे ते दोघच राहतील ना, त्यापेक्षा तू पण चालत जा. आता अनिका त्यांच्याबरोबर चालत चाललेली असते. सगळे चाललेले असतात छानपैकी. मुळे म्हणते प्राजक्ता लहानपणापासून गड किल्ल्यांची खूप ओढ, मला वेगळंच काहीतरी वाटतं पण बघता आलं नाही कारण आमची परिस्थितीच नव्हती. सगळी माहिती सांगायची आपण सांगतायत ना, डोळ्यासमोर चित्रच उभा राहायचं, इतके छान सांगायचे आमच्या आबा. असं सुंदर वर्णन करते की बस. ढगांची चादर पांघरलेला बेधडक वर्णन करते, बेधडक अशी बोलते, इतकी सुंदर बोलत असते. माझा रायगड बघ कसा दिसतोय, पण कसं ताट मानेनं उभा आहे बघ की. मी म्हणते कड्या कपारीमध्ये महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्य कथा दडलेल्या प्रत्येक कोपऱ्यात. मी म्हणते आमच्या आबानं बस आणि ट्रिप शिवाय कुठं कुठं फिरवलंय, इथं आल्यावर सारखंच वाटायला लागले आम्हाला येऊन गेलो की काय करा. आबांनी वर्णनच असं केलंय की जणू काही इथे पहिले येऊन गेलोय आम्ही. निंगीला सुद्धा आता आबांची आठवण आलेली असते. छान असं त्यांची ट्रिप चाललेली असते. गड ते चढत असतात, गप्पा गोष्टी छानपैकी सगळंच काही चाललेलं असतं. बघू आता शेवट गडाच्या एकदम याच्यावर गेल्यावर काय त्यांना फील येणार आणि कसं वाटणार. महाराजांनाच भेटलो असं जणू काही त्यांना जाणवणार, कारण इतकं अट्रॅक्शन असतं कमळीला निंगीला किंवा प्रत्येक मुलालाच आपल्या महाराजांचं इतकं अट्रॅक्शन असतं. जेव्हा शेवटच्या टोकावर जाऊन पोहोचतील तेव्हा त्यांना नक्कीच महाराजांना भेटल्यासारखं वाटणार किंवा महाराजांचं अस्तित्व तिथे नक्कीच जाणवणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, अगदी आपण थोडक्यात बघूया. रायगड किल्ल्यावर अगदी वर ते पोहोचलेले असतात. रायगडाचं वारं म्हणजे स्वराज्याचा नाद आहे, नाद. कमळी ऋषीला सांगत असते. अनिका मात्र रिश करत ओरडत असते, तिला दम लागलेला असतो चालताना. सगळे आलेत का म्हणून कमळी चेक करत असते. अनिका एकटीच माघारी थांबलेली असते आणि 2 पोरं तिच्याकडे बघत असतात. अनिकाचं लक्ष पण नाही हे विचित्र पोरांच्या मध्ये ती बसलेली असते. पोरं आता अनिकाच्या मागे लागलेले असतात. कमळी म्हणते सर अनिका कुठे आहे. पोरं अनिकाचा पाठलाग करत असतात आणि अनिका जीव घेऊन पळत असते. आता मात्र कमळी आणि ऋषी अनिकाला शोधत असतात. भयंकर अशी अडचणी सापडलेली असते आपली अनिका. बघू आता कमळी तिला वाचवणार का. पळत येते आणि पटकन अनिकाला घट्ट अशी मिठी मारते. कमळी म्हणते काय रे असे धंदे करायला येतं का. आज जर महाराज असते ना तर काय शिक्षा केली असती. चौरंग केला असता महाराजांनी. आज आया बहिणींवर असं नजर टाकली तर चौरंग केला असता माझ्या महाराजांना. नाही त्या पोरांना अशी काही शिक्षा दिलेली असते की जन्मजोगाची अद्दल घडवलेली असते. बघू आता अनिकाचा जीव कमळीने वाचवलेला असतो म्हणून अनिकाला थोडं तरी प्रेम येईन का कमळीवर, की अनिका परत पहिल्यासारखी वागणार, थोडी तरी सुधारणा होणार का. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.